जितेंद्र आणि राजेश खन्ना हे एकाच शाळेत शिकले आहेत। 1965 साली युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांनी एका टॅलेंट हंटचं आयोजन केलं होतं। 10,000 मुलांमधून 8 मुलांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आणि शेवटी राजेश खन्ना यांच्या नावाची विजेता म्हणून घोषणा करण्यात आली। राजेश खन्ना यांचं मूळ नाव जतीन खन्ना। त्यांना राजेश हे नाव त्यांच्या काकांनी दिलं होतं। स्टुडिओ किंवा निर्मात्याच्या कार्यालयासमोर राजेश खन्ना यांची पांढरी कार थांबली तर मुली लिपस्टिकनं ती गुलाबी करत होत्या। राजेश खन्ना यांच्या घराबाहेर बोलेल ती किंमत मोजून त्यांना साईन करण्यासाठी निर्माता आणि निर्देशकांच्या लांबच लांब रांगा असायच्या। राजेश खन्ना घालत असलेले गुरु कुर्ते फार प्रसिद्ध होते। राजेश खन्नांच्या यशामागे संगीतकार आर.डी. बर्मन आणि किशोर या जोडीचं मोठं योगदान आहे। 91 सिनेमांमध्ये किशोर यांनी राजेश खन्ना यांना आवाज दिलाय, तर आर.डी. यांनी 40 सिनेमांना संगीत दिलंय। मुमताज आणि शर्मिला टागोर या अभिनेत्रींसोबत त्यांची जोडी विशेष गाजली। मुमताज सोबत त्यांनी 8 हिट सिनेमे दिले। मुमताजनं लग्न करून चित्रपटाला अलविदा करणं ही काकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ट्रॅजेडी समजली जाते। राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नाच्या वेळी राजेश खन्नांचं वय डिंपलपेक्षा दुप्पट होतं।